साधी मांडी घातली तरी चालेल. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा मांडीवरती. कंबर, पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत. हनुवटी जमिनीला समांतर. सावकाश डोळे बंद करा. पूर्ण चेहऱ्याचे सर्व अवयव ढिले करा. सैल सोडून द्या. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाची जाणीव करायचे. अनुभव करायचे येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत पॉझिटिव्ह एनर्जी, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, आनंद, उत्सव, नवीन ऊर्जा शरीर मनामध्ये प्रवेश करत आहे. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरातील ताण, तणाव, थकवा, आळस, नकारात्मक ऊर्जा, नैराश्य, व्याधी, दुःख श्वासावाटे शरीराच्या बाहेर निघून जात आहे. शरीर मन शांत शिथिल होत आहे. त्यानंतर सर्व बनणार आहोत. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. पूर्ण शरीरामध्ये झालेले ओंकाराचे व्हायब्रेशन्स अनुभव करायचे आहेत. शरीर मन शांत शिथिल झालं आहे. त्यानंतर ही स्थिती सोडणार आहोत. दोन्ही हातांचे तळहात एकमेकांवरती घर्षण करायचे. तयार ऊर्जेने उष्णतेने पूर्ण चेहरा डोळ्याचे स्नायू हलकेसे मसाज करायचे आणि सावकाश बाहेरील प्रकाशाची जाणीव करत त्यांच्या मधोमध दोन्ही डोळे उघडा. चेहऱ्यावर एक छान मोठी गोड अशी स्माईल. हरिओम. थँक्यू सो मच. सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात येणाऱ्या आजच्या या फेस योगा सेशन मध्ये मी योग साधक सोनम तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. हरिओम. चला सर्वांनी व्हिडिओ चालू ठेवा ज्यांना ज्यांना शक्य आहे. आजचं आपलं सेशन असणार आहे ते फ्रूट फेशियलचं सेशन असणार आहे. त्याच्यासाठी स्टेप्स दिलेले आहेत. क्लिन्झिंग, स्क्रबिंग, मसाज, फेस पॅक आणि शेवटी फेस मास्क. ओके. क्लिन्झिंग साठी आपल्याला काय लागणार आहे? पिकलेली पपई, तिचा गर. पिकलेली पपई असावी, कच्ची पपई नको. कच्च्या पपईने इन्फेक्शन होऊ शकतं, उतू शकते ती चेहऱ्यावरती, स्किनला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कंपल्सरी पिकलेलीच पपई घ्यायची आहे. काकडीचा रस आणि त्याच्यामध्ये थोडस मध. ओके. हे पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचंय. पहिली स्टेप. चल सर्वांनी व्यवस्थित मिक्स करून घ्या. काही शंका असेल, एखादं इन्ग्रेडियंट त्यातलं सूट होत नाहीये तर ते वापरायचं नाही. ओके ओके. शीतलताई, जर तुमच्याकडे म्हणजे नॉर्मल तुम्ही कच्च्या दुधाने पण क्लिन्झिंग करू शकता. जर कच्चं दूध असेल तर कच्चं दूध वापरा. पपई नसेल तर दूध घ्या, त्याच्यामध्ये थोडस मध ऍड करा, त्याने क्लिन्झिंग करा. ओके. चलो अप्लाय करा पूर्ण चेहऱ्यावरती. पूर्ण गळ्याचा पोर्शन जेवढा आपला गळा ओपन असतो तिथपर्यंत अप्लाय करू शकतात. मनीषाताई, विचारायचंय का काही? आणि मग करा. स्क्रबिंगला ह्याचं मसूरच्या डाळीचं पीठ घेतलं चालेल ना? चालेल. काकडीचा रस, मध आणि हो चालेल. एखादं इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर ते घ्यायचं नाही, वापरायचं नाही. हातावरती अगोदर पॅच टेस्ट करायची, व्यवस्थित चेक करून घ्यायचं. सूट होत नाही तरी आपण वापरतो असं करायचं नाही.
अप्लाय करा पूर्ण चेहऱ्यावरती. इतकं गार लागतं ना, माझं त्रास होत आहे. स्वेटर ओके चालेल. बनाना पण घेऊ शकतात पपई नसेल तर. मी मेसेज पाठवलाय बघा, एकदा चेक करा. हाताच्या 4 बोटांनी अगोदर पूर्ण कपाळ सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचे. पूर्ण कपाळ क्लीन करायचे. 1 मसाज करत करत टेम्पररी रिजनला हलकासा दाब द्यायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. पूर्ण कपाळ ढिले सोडा. सैल असा कपाळाचा पूर्ण ताण काढून टाका. रिलीज. आता अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने इंडेक्स फिंगरने या पद्धतीने पूर्ण कपाळ मसाज करत क्लीन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रिलीज. पूर्ण कपाळ ढिले सैल रिलॅक्स. कपाळावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलीज. टेम्पररी रिजनला सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचे. हाताच्या 4 बोटांनी डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. 1 2 3 फील करत करा. 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध. 1 2 रोटेट. 3 पाठीचा कणा सरळ ठेवा. 4 5 6 7 8 9 आणि 10 रिलीज. टेम्परल रिजन ढिला सैल रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायच्या. हाताच्या 4 बोटांनी डोळ्यांच्या खालून सावकाशपणे मसाज करत क्लीन करत टेम्पररी रिजनला. 1 2 ते मिक्सचर व्यवस्थित घ्या. 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. डोळ्यांच्या खालची बाजू ढिली सैल रिलॅक्स. डोळ्यांवरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. आता या पद्धतीने नाक. 1 पूर्ण नाक कव्हर करायचं. नाकाचा शेंडा. 2 3 4 5 6 7 8 9
आणि 10 रिलीज. पूर्ण नाक ढिले सोडा. नाकावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. आता अंगठ्या शेजारच्या बोटांनी 2 बोटांनी अप अँड डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रिलीज. पूर्ण नाक ढिले सोडा. नाकावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलीज. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलॅक्स. आता ओठ दोन्ही बोटांनी या पद्धतीने सर्क्युलर डिरेक्शन मध्ये पूर्ण ओठ क्लीन करायचे, क्लिअर करायचे. डोळे बंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रिलीज. रिलॅक्स. डोळे बंद करा. एक दीर्घ लांब श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण ओठ ढिले. ओठांच्या वरची बाजू, ओठांच्या खालची बाजू ढिली. सैल सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता दोन्ही गाल सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचे. अनुभव करायचे. गालावरचं पिगमेंटेशन कमी होतोय. सुरकुत्या कमी होत आहेत. पूर्ण चेहरा क्लीन होतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. दोन्ही गाल ढिले सोडा. गालावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. आता डावा गाल अपवर्ड डिरेक्शन मध्ये. 1 2 कंटिन्यू. 3 4 5 6 7 8 9 10 उजवीकडे अपवर्ड. 1 2 3 4 5 6 7
8, 9 आणि 10. रिलीज. डावा गाल, उजवा गाल श्वासासोबत ढिला सोडा, सैल सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता जिगवून अंगठ्या छेदाची दोन्ही बोटांची टोकं बाहेरच्या दिशेने नक्कल करायचे आणि अपवर्ड डिरेक्शन मध्ये मसाज करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. चिकबोन ढिले सोडा, सैल सोडा. रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास घ्या, सावकाशपणे श्वास सोडा. रिलीज. आता पूर्ण हनुवटी. दोन्ही हाताने उजवा हात उजवीकडे, डावा डावीकडे. 1, 2, 3 पूर्ण कानापर्यंत. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. पूर्ण जॉ लाईन ढिली सोडा, सैल सोडून द्या. एक दीर्घ लांब श्वास घ्या, सावकाशपणे श्वास सोडा. रिलीज. आता पूर्ण गळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध. 1, 2, 3, 4, 5 हाताने. 6, 7. डेड स्किन निघून जाते, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन कमी होतंय, अनुभव करायचा. 9. काकडीमुळे त्वचा हायड्रेट राहते, इन्फ्लामेशन कमी होतं, ओपन पोर्स टाईट होण्यासाठी मदत होते. 9 आणि 10. रिलीज. पूर्ण गळा ढिला सोडा, सैल सोडा. गळ्यावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. आता अंगठ्या छेदाच्या दोन्ही बोटांनी दोन्ही कान अप अँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. सोडा, सैल सोडून द्या. कानावरचा पूर्ण ताण काढून टाका. शरीर शांत करा, सैल सोडून द्या. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास. पूर्ण चेहरा शांत, शिथिल. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. ओके. आता ही स्टेप्स आपली संपलीये. क्लिन्झिंग पूर्ण झालंय. वॉश करायचंय नॉर्मल पाण्याने. फेस वॉश, साबण काही नाही, साध्या पाण्याने चेहरा धुवा. चला सर्वजण.
ओके, चलो आता आपण करणार आहोत स्क्रबिंग. ओट्स पावडर नाहीये. ओके, कोणतंही पीठ घ्या. पीठ सुद्धा आहे, त्यांची खूप ड्राय स्किन आहे, खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे. त्यांनी स्क्रबिंग अगदी थोडं करायचंय, जास्त करायचं नाही, सावकाश करायचंय. ओके, ओट्स पावडर, मध, लिंबाचा रस 3 आणि 2 चमचे दूध, हे सगळे मिक्स करायचंय. ओके, राज्यकर्ता आज आपलं 9. ओके, क्लिन्झिंग स्टेप्स. अगोदर क्लिन्झिंग करा. क्लिन्झिंग मध्ये काय काय इन्ग्रेडियंट ते सांगितले ते अगोदर क्लिन्झिंग करा आणि स्टार्ट करा. ओके, ओट्स पावडर बघा, मी मेसेज पण केलाय, आपल्या चॅट बॉक्स मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ओट्स पावडर 1 चमचा, मध, लिंबाचा रस 3 ते 4 थेंब, दूध. कमी जास्त तुम्ही करू शकतात स्किन नुसार. ओके, अति सेन्सिटिव्ह स्किन असेल तर लिंबाचा रस 1-2 थेंब टाकला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जरी टाकलं तरी पण चालेल, जेणेकरून ते इन्ग्रेडियंट पूर्ण डायल्यूट होतील. आता स्क्रबिंग करताना अति दाब द्यायचा नाही चेहऱ्यावरती, खूप घासल्यासारखं करायचं नाही. स्किनला छान फील झालं पाहिजे, कोलॅजन बुस्टिंग साठी मदत होते. इरिटेशन झालं नाही पाहिजे, आग झाली नाही पाहिजे. अगदी सावकाश बोटांच्या फक्त टोकांनी सर्क्युलर डिरेक्शन मध्ये स्क्रबिंग करायचं, बिलकुल जास्त दाब द्यायचा नाही. ओके, चला सर्क्युलर डिरेक्शन कपाळापासून स्टार्ट करायचं, अगदी हलक्या हाताने. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. कपाळ ढिले सोडा, सैल सोडा. पूर्ण चेहरा शांत करा, शिथिल करा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता अगदी सावकाशपणे डोळ्याच्या खालून. ओके, अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने सावकाश. 1, 2, अगदी सावकाश. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. पूर्ण डोळे ढिले सोडा, सैल सोडा. डोळ्यांच्या खालची बाजू शांत करा, शिथिल करा. रिलीज. आता नाक, पूर्ण नाकाचा शेंडा कव्हर करायचा. या ठिकाणी जास्त व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतात. रोटेशन मध्ये पूर्ण कव्हर करायचंय. 1, 2, 3, सकाळी मेसेज टाक. मी कॉलेज 4, निमित्त सर मी पुण्यामध्ये आहे म्हणून गुड मॉर्निंग करून 5, 6, 7, 8, 9, सांभाळून जा. 10. रिलीज. पूर्ण नाक ढिले सोडा, सैल सोडा. नाकावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. काश डोळे उघडायचे. आता चिक बोनच्या वरती सर्क्युलर डिरेक्शन मध्ये हा जो पोर्शन आहे, या ठिकाणी पण व्हाईट हेड्स असतात, ब्लॅक हेड्स असतात, तर त्या ठिकाणी अगदी सावकाशपणे सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचे. 1, 2 बोटांच्या टोकानी. 3 व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स निघून जातात, अनुभव करायचा. 4, 5, 6, 7, लिखाण चालूच आहे का तुझं? 8, किती लिखाण असतं रे? डॉक्टर शिकणं कमी, लिखाण काम जास्त आहे का? 9 आणि 10. रिलीज.
पूर्ण चिकबोन ढिले जेवणामध्ये सोडा, वाढ केला का नाही? सैल सोडा. रिलॅक्स. कॅन्टीन वाल्यावर कंट्रोल ठेवला सावकाश नाही? डोळे उघडायचे. आता दोन्ही गाल हा? पुन्हा सर्क्युलर डिरेक्शन. कंट्रोल ठेवला ना? एक, चालतंय. बाकी यामध्ये दोन, पगार वगैरे पूर्ण आली का डेड नाही? स्किन निघून जाते अनुभव करायचा. आली ना? 3, बरं झालं. म्हणजे कानाच्या उद्या बरोबर बोलतोय. पुढून. काय करायचं काय नाही सगळं. 4, हा? पैसे खर्च करू नको बिलकुल जास्त. पाच, नको जागा बोलायचं याचं. हे घे मंगेशी. रोटेशन. 6, बोटांच्या टोकाने. 7, हॅलो काय चालू होतं? 8, बरं आहे का? तब्येत वगैरे बरी आहे ना? 9, 93 आली का 98? 93 आली पगार यावेळेस. 10, अगदी हलक्या हाताने. पगार 93 11, केला का म्हणा? TDS वगैरे कट होत नाही 12, का? ते होतं TDS कट होत नाही. 13, 14, सांभाळा तब्येतीला वगैरे. 15. रिलीज. जेवण झालं? दोन्ही गाल ढिले सोडा, सैल सोडा. गालावरचा पूर्ण ताण काढून टाका. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास पेमेंट सोडा. स्लिप वगैरे मागून घे ना जरा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता ओठांच्या वरती. ओके, अंगठ्याशेजारच्या बोटाने. ओके, या पद्धतीने अगदी सावकाशपणे. 1, कव्हर करायचंय. 2, खूप जास्त दाब देऊ नका, सेन्सिटिव्ह भाग असतो, सेन्सिटिव्ह स्किन असते. अगदी सावकाशपणे करायचंय. 3, 4, टेन्शन घेऊ नको. बाकी 5, सावकाश रोटेशन. 6, 7, 8, 9, 10. रिलीज. ओठांच्या वरची बाजू ढिली सोडा, सैल सोडा. रिलॅक्स. आता ओठांच्या खाली पुन्हा सर्क्युलर डिरेक्शनने कव्हर करा. या ठिकाणी व्हाईट हेड्स जास्त असतात, त्या ठिकाणी व्यवस्थित करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, कल्याणी ताई, जर फेशियल करणार असाल तर मसाज केलं तरी पण चालेल. 8, 9, 10. रिलीज. रिलॅक्स. ओठांच्या खालची बाजू, ओठांच्या वरची बाजू ढिली सोडा, सैल सोडा. पूर्ण ओठ. रिलीज. चेहरा शांत, शिथिल, रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता जॉ लाईन. अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाच्या बरोबर मधोमध पकडायचे, मसाज करत कानापर्यंत. 1, सावकाशपणे करायचं, जास्त दाब देऊ नका. 2, 3, 4, अगदी हलक्या हाताने. 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. जॉ लाईन ढिली सोडा, सैल सोडा. रिलॅक्स. आता पुन्हा बोटांच्या टोकाने फक्त अगदी सावकाशपणे पूर्ण गळा मसाज करायचा. उजव्या हाताने डावीकडे, डाव्या हाताने उजवीकडे. अगदी सावकाशपणे करा, जास्त त्रास नाही झालाच पाहिजे स्किनला. 3, गळ्याची त्वचा पण सेन्सिटिव्ह असते. 4, पूर्ण कानाच्या पाठीमागून कव्हर करा. 5, 6, 7, 8,
9. हा इकडे 1, 2, 3, 4 सावकाशपणे, 5 कॉलर बोन पर्यंत, 6, लागली होती म्हणलं चांगली. अरे बसा कर उठत होतो. 7, 8, 9 आणि 10. पूर्ण गळा ढिला सोडा, सैल सोडा. गळ्यावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलीज. पूर्ण कानाच्या पुढे आणि पाठीमागे, अप अँड डाऊन. 1, 2, 3 कंटिन्यू. 4 श्वासासोबत करा. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. दोन्ही कान ढिले सोडा, सैल सोडा. कानावरचा पूर्ण ताण काढून टाका. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलीज. चेहऱ्याची पूर्ण त्वचा रिलॅक्स, शांत, शिथिल. सावकाश डोळे उघडा. पुन्हा चेहरा धुवून यायचाय. नेक्स्ट करणार आहोत आपण मसाज. सर्वांनी विश करून या चेहरा. काशी. नळ जरा बरोबर बंद करत जावा किंवा नळ चालूच होतं. मला काय वाटलं ते नळचं म्हणायचं ते चालू असल्या कारण हे तू झोपून नाही म्हणून तुला बडबड केलं, दुसरं काय नाही. नळ Sorry, चालू- sorry. नळ चालूच आहे. Sorry. पाणी एवढं मोठं वाया जातंय. तुम्ही आल्यावर चालू केलाच होतो म्हणजे वाजवून. बारीक म्हणलं तरी चांगलंच जाते. लय मोठं नळ चालू होतं. बारीक चांगलीच एक धार होती. आता थर्ड स्टेप करणार आहोत मसाज. मसाजसाठी केळी 2 चमचे. ओके, 2 स्लाइसेस काढल्या तरी चालेल. ओके, 1 चमचा दही आणि मध. हा, तर झोप ओके, जुळवलं त्याच्यामधलं जर झोप सूट होत लागलं. नसेल ते घ्यायचं नाही. एक लय नाजूक झाली. व्यवस्थित मिक्स करा ते प्रॉपर क्रीम सारखं बनवायचं पूर्ण आणि चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. चॅट बॉक्स मध्ये मी पाठवले पुन्हा.
मसाज करताना आता आपण थोडासा दाब दिला तरी पण चालतं. पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करा. ओके. हाताच्या 4 बोटांनी बरोबर कपाळापासून टेम्पोरल रिजन पर्यंत 4 बोटांनी हलकासा दाब देत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलीज. कपाळ पुढे सोडा. सैल सोडा. कपाळावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलीज. आता दोन्ही भुवयांच्या खालून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही आयब्रोच्या स्टार्टिंग पॉइंट पासून मधून मसाज करत करत हेअर लाईन आणि तिथून पुन्हा टेम्पोरल रिजन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. पूर्ण कपाळ ढिले सोडा. सैल सोडा. कपाळावरचा नकल करायचे, हुक करायचंय आणि बरोबर इनर कॉर्नर पासून मसाज करत टेम्पोरल रिजन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत डोळ्यांच्या खालची बाजू ढिली सोडा. सैल सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता अंगठ्या शेजारच्या बोटाने रोटेशन करायचं नाकाच्या बाजूला पुन्हा कपाळापर्यंत या पद्धतीने. 1 2 3 4 5 6. श्वसन चालू ठेवा. 7 8 9 10. रिलीज. पूर्ण नाक ढिले सोडा. सैल सोडा. संपूर्ण शरीर शांत करा. शिथिल करा. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलॅक्स. टेम्पोरल रिजनला रोटेशन. 1 2 3
4 5 6 7 केलेलं मिक्सचर आणखी वापरा, चेहऱ्यावरती अप्लाय करा. 8 9 आणि 10 रिलीज. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास. श्वासासोबत पूर्ण टेम्पोरल रिजन ढिला सोडा, सैल सोडा, रिलीज. आता अंगठ्याच्या साह्याने हाताचे 4 बोटे लॉक करायचे आणि बरोबर बोनच्या खालून व्ही शेप मध्ये अंगठ्याने मसाज करायचे. ओके, या पद्धतीने दोन्ही कानाच्या बाजूने मसाज करत चिक बोन पासून अप. 1 2 3. हे बघा, अंगठ्याने बरोबर कानापासून मसाज करत डाऊन आणि तिथून बरोबर चिक बोन पासून वरती. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रिलीज. पूर्ण चिकबोन ढिले सोडा, सैल सोडा. संपूर्ण चेहरा शांत करा, शिथिल करा. रिलीज. सावकाश डोळे उघडायचे. हाताच्या 4 बोटांचं नकल करायचं. ओके, आणि त्याने सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. दोन्ही गाल दिले सोडा, गालांवरचा पूर्ण ताण श्वासासोबत काढून टाका. रिलीज. आता ओठ, दोन्ही बोट अंगठ्याच्या शेजारचे अप. 1 2 3 4 5 6. ताठ बसा, श्वसन चालू ठेवा. 7 8 9 10 रिलीज. पूर्ण ओठ ढिले सोडा. ओठांचे पूर्ण जॉ लाईन ढिली, सैल, रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता पूर्ण जॉ लाईन, पूर्ण हाताचा तळवा यूज करायचा. उजवा हात उजवीकडे, डावा डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. पूर्ण जॉ लाईन शांत करा, शिथिल करा. एक दीर्घ लांब श्वास घ्या, सावकाशपणे श्वास सोडा. रिलीज. आता दोन्ही गाल नाकापासून डाऊन टू अप. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. रिलीज. दोन्ही गाल ढिले सोडा. गालावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. कानाच्या पुढे रोटेशन करायचं. ओके. 1 2 3 4 5 डोळे बंद. 6 7 8 9 10. विरुद्ध. 1 2 3 4 5 6 7. चेहरा रिलॅक्स. 8 श्वसन चालू ठेवा. ताठ बसा. 9 10 रिलीज. कानाच्या पुढची बाजू ढिली सोडा. सैल सोडा. रिलीज करा. रिलॅक्स. आता पूर्ण चेहरा साइड वाईज स्ट्रेच करायचा. हा जो पोर्शन आहे याने. ओके. 1 2 3 4 5. आता साइडने स्ट्रेच करायचं आणि डाऊन करायचंय. 1 2 कानाच्या पुढून. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. रिलीज. आता पूर्ण गळा सर्क्युलर डिरेक्शन. हे बंद करू का असं जर होते का? 1 तुम्ही झोपा शांत. मी करते बरोबर. 2 3 4 5. ते मिक्सचर अप्लाय करा. 6 ड्राय त्वचेवरती करू नका. 8 9 10. विरुद्ध डिरेक्शन. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलीज. पूर्ण गळ्याचे स्नायू शांत करा. शिथिल करा. रिलॅक्स. आता कान पुन्हा अप अँड डाऊन अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी. 1 2 3 4 कंटिन्यू. 5 6 7 8 9 आणि 10. रिलीज. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत पूर्ण चेहऱ्याचे सर्व अवयव ढिले सोडा. सैल सोडून द्या. पूर्ण कपाळ, भुवया, डोळे, संपूर्ण शरीर शांत
शिथिल, रिलीज. श्वास घेताना पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलीज. सावकाश डोळे उघडायचे. आता पुन्हा चेहरा धुवून यायचा आहे. शेवटची स्टेप आहे, फेस पॅक अप्लाय करणार आहोत. चलो वॉश करून या. ओके, नेक्स्ट स्टेप आहे आता फेस पॅक आपण अप्लाय करणार आहोत. आता त्याच्यासाठी काय काय पाहिजे? पपई, केळी, ओके, टोमॅटोचा रस, बेसन पीठ. बेसन पीठ सूट होत नसेल, मसूर डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकतात, आणि गुलाब पाणी. ओके, चॅट बॉक्स मध्ये पण मी टाकलाय तो मेसेज बघा. ते व्यवस्थित मिक्स करा. जे सूट होत नाही ते मिक्स करायचं नाही, ते घ्यायचं नाही, ते अप्लाय करायचं नाही. ओके, तो फेस पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करायचा. 10 ते 15 मिनिट तो आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा. पूर्ण सुकू द्यायचा नाही. ओके, ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांच्या चेहऱ्यावरती थोडं लवकर सुकतो. ओके, दुसरा ऑप्शन आता याच्यामध्ये तुम्ही सूट होत नाही ते तुम्ही ऍड करू नका. बेसन पिठाच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकतात, मसूर डाळीचं पीठ घेऊ शकतात, पाणी टाकलं तरी चालेल. गुलाब पाण्याच्या ऐवजी साधं पाणी ऍड केलं तर पण चालेल. ओके, आणि काहीच नसेल तर फक्त बेसन पीठ जरी अप्लाय केलं तरी पण चालेल, किंवा फक्त मसूर डाळीचं पीठ जरी अप्लाय केलं तरी पण चालेल. त्याच्यामध्ये हलकीशी चिमूटभर हळद टाकायची फक्त. ओके, चलो मिक्स करा व्यवस्थित आणि चेहऱ्यावरती अप्लाय करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला फेस मास्क अप्लाय करायचा आहे. हे वॉश केल्यानंतर त्याच्यामध्ये गुलाब पाणी आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल ऍड करायची आणि तो चेहऱ्यावरती अप्लाय करायचा. सेम 10 ते 15 मिनिटासाठी ते चेहऱ्यावरती ठेवायचं आणि नंतर वॉश करायचं. ओके, अप्लाय करा व्यवस्थित डोळ्याच्या खालून, पूर्ण ओठांच्या वरून. ओके, फक्त डोळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित पूर्ण एकसारखा पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करायचा. आणि एकदा का फेस पॅक अप्लाय केलं तर जास्त बोलू नका, म्हणजे स्किन व्यवस्थित, म्हणजे आपण बोललं की ती स्ट्रेच होती, स्किन ताणली जाते, मग तो फेस पॅक मुळे त्रास होऊ शकतो, स्किन ओढली जाऊ शकते, लूज होऊ शकते. त्यामुळे फेस पॅक एकदा सेट झाला चेहऱ्यावरती तर थोडंसं नॉर्मल थांबायचं, 10 ते 15 मिनिटांनी वॉश करायचा.
ओके. आणि आजच्या दिवस जेव्हा तुम्ही चेहरा धुणार तेव्हा नॉर्मल पाण्याने धुवायचं. दुसरं कोणतंही चेहरा धुण्यासाठी वापरायचं नाही. फेस वॉश म्हणा, साबण असेल किंवा दुसरं कोणतंही तुम्ही वापरत असाल सोप, ते वापरायचं नाही. साध्या पाण्याने धुवायचं आहे. उद्या सकाळी तुम्ही धुवू शकतात मग ह्याने फेस वॉशने. एकसारखा पूर्ण चेहऱ्यावरती थर द्यायचा आहे. याच्यात शंका आहे का कोणाला? ज्यांचे व्हिडिओज बंद आहेत, कोणाला काय विचारायचंय? शंका असेल तर विचारू शकतात तुम्ही. ओके. सगळ्यांनीच अप्लाय करा चेहऱ्यावरती. ओके. यामिनी ताई अनम्यूट करा. मॅडम याच्यानंतर एकच कॅप्सूल आणि रोज वॉटर मिक्स करून लावायचं ना? एकच कॅप्सूल, त्याच्यामध्ये रोज वॉटर आणि ते अप्लाय करायचं पूर्ण चेहऱ्यावरती. एकसारखं सेम तसं पण थर द्यायचं, 10 ते 15 मिनिट ठेवायचं, नंतर वॉश करायचं आणि मग मॉइश्चरायझर तुम्ही अप्लाय करू शकता झोपण्याच्या अगोदर. चालेल. ओके. ओके, चालेल. थँक्यू. ओट्स पावडरच्या ऐवजी तुम्ही स्क्रबिंग साठी तांदळाचं पीठ, मसूर डाळीचं पीठ, बेसन पीठ घेऊ शकतात. झालं सर्वांचं? अप्लाय केलं? ठीक आहे, भरून घे झाल्यावर. त्रिवार ओंकार आणि शांतीपाठ. तुम्ही फक्त त्रिवार ओंकार ऐकला तरी चालेल. एक दीर्घ लांब श्वास घ्या. डोळे बंद. शरीर मन शांत शिथिल करा. स्वतःचा सुंदर फ्रेश एनर्जेटिक चेहरा अनुभव करा. चेहरा पूर्णपणे क्लीन झालाय, तेजस्वी झालाय, फ्रेश अनुभव करा. त्रिवार ओंकार. एक दीर्घ लांब श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. लोकां समस्ता सुखिनो भवन्तु. शरीर मन शांत शिथिल रिलॅक्स झाला अनुभव करायचा. अफर्मेशन सर्वांनी म्हणायचे. मी खूप सुंदर आहे. मी खूप सुंदर आहे. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. I am healthy. I am energetic. I respect myself. I believe in myself. And I love myself. I love myself. सावकाश दोन्ही डोळे उघडा. Yes. चेहऱ्यावरती छान मोठी गोड अशी स्माईल. व्हेरी गुड. कसं वाटतंय सर्वांना? अमृताताई काय चालेल का म्हणताय तुम्ही? काय वाटतंय? फ्रेश वाट फेस पॅक थोडस एका दिवसानंतर 1-2 दिवसानंतर ग्लो यायला हळूहळू चालू होतं. ओके. तरी क्लीन वाटतंय सर्वांना? छान वाटतंय? कसा होता एक्सपिरियन्स? स्वप्नाताई खूप छान नाव ठेवलंय तुम्ही. हॅपी सक्सेसफुल स्वप्ना. व्हेरी गुड. मस्त. अनम्यूट करा. थँक्यू मॅम. मॅम आता हे केल्यानंतर किती तासाने काढायचं? ऍक्च्युली मी ते इन्ग्रेडियंट्स हे करत होते ना.
10 ते 15 मिनिट, फक्त 10 ते 15 मिनिट. ओके. 10 ते 15 मिनिटांनी वॉश करायचं आहे. ओके. ठीक आहे मॅम. ई कॅप्सूल ओके. थँक्यू सो मच. हा, शीतलताई, विटॅमिन ई कॅप्सूलच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल चालेल का? ऑइल अप्लाय नका करू, फक्त रोज वॉटर जरी अप्लाय केलं तरी पण चालेल. ॲलोवेरा जेल प्लस रोज वॉटर जरी अप्लाय केलं तरी पण चालेल, किंवा फक्त रोज वॉटर किंवा फक्त ॲलोवेरा जेल अप्लाय केलं तरी पण चालेल. ओके. येस. हा, अमृताताई अनम्यूट करा. मॅम ते विटॅमिन ई कॅप्सूल बरोबर पाणी टाकलं तर चालेल का? पाणी गुलाबजल नाहीये. ओके, चालेल. फक्त विटॅमिन ई ची कॅप्सूल जरी अप्लाय केली तरी पण चालेल. डायरेक्ट लावली ॲलोवेरा जेल आहे का? ॲलोवेरा जेल आहे आहे. मग ॲलोवेरा जेल प्लस विटॅमिन ई ची कॅप्सूल टाका आणि मग ते अप्लाय करा. बरं, थँक्यू. पाण्यामध्ये ती विटॅमिन ई ची कॅप्सूल व्यवस्थित मिक्स नाही होत. बरं, ओके, थँक्यू. थँक्यू. आणि शंका मस्त वाटलं, व्हेरी गुड, छान. त्याच्यानंतर फेस मास्क अप्लाय करायचं 10 ते 15 मिनिटांनी आणि मग वॉश करायचं. तरी मी आज रिमाइंडर टाकला होता ग्रुपवरती की आपलं 9 वाजता सेशन आहे. ते रोजची सवय लागली ना, बरोबर 9:30च्या अगोदर आठवण येत नाही. 9:30 ते सेट झालं एक टाइम डोक्यामध्ये, त्याच्यामुळे तसं होतं. काही हरकत नाही, पण सगळ्या स्टेप्स कव्हर करा. ओके. ज्यांना आज नाही जमलं, लेट जॉईन केलं, त्यांनी उद्या का होईना कंपल्सरी करा. असं उद्या आपलं हेड मसाजचं सेशन आहे. तुम्ही दिवसभरात कधीही हे करू शकता आणि रात्री मग हेड मसाज तुम्ही करू शकता, किंवा थोडासा अगोदर वेळ मिळाला तर हेड मसाजच्या अगोदर हे करा. मग रात्री मस्त हेड मसाज करून छान मस्त झोप. असंही परवा दिवशी रविवार आहे. ओके. चालेल. आणखी काही शंका आहे, प्रश्न आहे का कोणाला? उद्या हेड मसाजचं सेशन आहे, कोणी मिस करू नका, सर्वांनी व्यवस्थित अटेंड करा. ओके, चालेल. काही प्रश्न आहे का आणखी विचारायचंय का? 10 ते 15 मिनिटांनी वॉश करा आणि फेस मास्क अप्लाय करा. तो 10 ते 15 मिनिटांनी वॉश करायचा आणि नॉर्मल मॉइश्चरायझर असेल तुमचं जे अप्लाय करता तुम्ही चेहऱ्यावरती, मॉइश्चरायझर असेल ते अप्लाय करायचे आणि छान झोप घ्यायची. ओके, चालेल. थांबूयात मग. हरिओम. थँक्यू सो मच. गुड नाईट. मस्त राहा, आनंदी राहा. थँक्यू सो मच. ओके. हा, आणि ते आपण व्हिडिओ देत नाही आपण, कारण की तिन्ही वर्गाचा हे दिलेलं आहे, ऍक्सेस दिलेला आहे. तुम्ही तिन्ही वर्गापैकी कोणताही एक वर्ग जॉईन करू शकता दिवसभरात, त्यामुळे आपण हे करत नाही. मास्क तसाच ठेवला तरी पण चालेल, काही हरकत नाही. पण डिपेंड, आता जर विटॅमिन ई ची कॅप्सूल आहे त्याच्यामध्ये, तर तो थोडासा चिकट बनतो मास्क, त्यामुळे आजचा तुम्ही वॉश केला तर चालेल, कारण त्याला परत धूळ माती लागू नये त्या चेहऱ्यावरती, त्याच्यासाठी. ओके. विटॅमिन ई थोडीशी चिकट असते त्याच्यामुळे. ओके, चालेल. थांबूयात मग. हरिओम.
लाईट चालूच आहे बघ फोनची.